जागा 17 आहेत, परंतु महायुतीत कोण किती जागा लढवणार यावरनं आत्तापासूनच काहीशी वादावादी किंवा नाराजी नाट्य सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजप या 17 जागांपैकी 12 जागांवरती आग्रही असल्याची माहिती आहे। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 या फॉर्म्युलाबद्दल भाजप ठाम असल्याचं कळतंय। पण शिवसेना मात्र 7 जागांचा हट्ट धरून आहे। निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर आधीच्या 5 आणि आणखी 2 अशा एकूण 7 जागांचा प्रस्ताव ठेवलाय। कारण याआधी जेव्हा विधान परिषदेच्या या जागांसाठीच्या निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा अखंड शिवसेना होती। त्याच हिशोबानं शिवसेनेनं आता 7 जागांची मागणी केली आहे। तर भाजपनं केवळ 3 ते 4 जागा शिवसेनेला देण्याची तयारी दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या प्रकरणी आता माघार कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। याच आठवड्यात तीनही पक्षांचं जागावाटप पूर्ण केलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते। आमच्या पक्षामध्ये कुणाला उमेदवारी द्यायचा याचा निर्णय फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब घेत असतात। आम्ही धुळ्याच्या मध्ये आमची ताकद वाढलेली आहे। त्याचबरोबर रायगडची म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीची जी जागा आहे ती वाढलेली असल्यामुळे 5 जागा ज्या आमच्या आहेत त्या आणि 2 अतिरिक्त ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढलेली आहे अशा 7 जागा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मागितलेल्या आहे। बघा, अनेक कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आणि आता झालेल्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या आणि त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये खूप परिश्रम घेतले। प्रत्येकाला विधान परिषद, प्रत्येकाला राज्यसभा किंवा प्रत्येकाला आमदार खासदार होता येत नाही, परंतु क्षमता असतानाही ज्या कार्यकर्त्याला आमदार खासदार होता आलं नाही त्या कार्यकर्त्याला कुठेतरी संधी मिळावी यासाठी महामंडळाचा एक पर्याय असतो। कुठलं महामंडळ कुठल्या पक्षाला हे घेण्याचे अधिकार सुद्धा शिंदे साहेबांनी दोन्ही देवेंद्रजी आणि सुनेत्रताई पवारांना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।